नमस्कार, मी श्वेता डिव्हाइन एनर्जी स्टुडिओतर्फे तुम्हा सर्वांचं स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये स्वागत करते। मी नेहमीच तुमच्यासाठी वास्तू टिप्स देत असते। छोट्या छोट्या अशा महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते। आजही मी तुमच्यासाठी एक असाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे। एक छोटीशी वास्तू टिप, पण ती खूप महत्त्वाची ठरली जाते। पण ती सुरू करण्याआधी जर कोणी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा शेअर केलेलं नसेल, तुम्ही कमेंट केलेल्या नसतील आजपर्यंत, तर नक्कीच मला तुमच्या कमेंटद्वारे हे सांगा की तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ हवे आहेत। तुमचे काही प्रश्न आहेत तर मला कमेंट करत चला। आणि जर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायचं असेल तर नक्की आपलं हे चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशी माहिती तुम्हाला वारंवार मिळत राहील। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास एक वास्तू टिप, ती म्हणजे देव्हारा। देव्हारा कोणत्या दिशेला असावा? आपल्या वास्तूमध्ये देव्हाऱ्यासाठी अगदी विशेष असं स्थान निर्माण केलं गेलं आहे, ते म्हणजे ईशान्य, नॉर्थ ईस्ट। आता नॉर्थ ईस्ट का? तर देव्हारा हा शांत जागी आणि तसंच देव्हारा हा हलक्या जागी असतो। देव्हाऱ्यामध्ये जिथे भक्ती असते, जिथे काही गोष्टी आपल्याला मनापासून मागायच्या असतात, जिथे थोडीफार शांतता असते, असं एक ठिकाण म्हणजे घराचा नॉर्थ ईस्टचा भाग, जिथं देव्हारा असणं गरजेचं असतं। आणि तिथे जेव्हा आपण नामस्मरण करतो, जेव्हा ध्यान करतो, तेव्हा तिथं ध्यान लागतं आणि मेडिटेशन कंप्लीट होतं। तुम्हाला हवं त्या वस्तू तुम्हाला तिथे, ज्या काही तुम्हाला हव्यात, तुम्ही मनापासून मागितले ते तिथे पूर्ण होतं। देव्हाऱ्याची जागा म्हणून नॉर्थ ईस्ट असावी, तिथे तुमचा कोणताही वास्तुदोष नसावा, टॉयलेट नसावं। आणि आणखीन काही जर तुमचं तिथे असेल तर त्याच्यासाठी खास रेमेडी दिल्या जातात। काही गोष्टींसाठी रेमेडीज असतात, काही गोष्टींसाठी रेमेडीज नसतात। जर तुम्हाला तुमच्या घराबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करून माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता। तुम्हाला वास्तूमध्ये जेव्हा नॉर्थ ईस्टला तुम्ही तुमचा देव्हारा ठेवाल त्यावेळेला तिथे कलश असला पाहिजे। पाण्याने भरलेला कलश जो आपण मंदिरात ठेवतो, देव्हाऱ्यात ठेवतो, तो तिथे नक्कीच ठेवायचा आहे। त्यानंतर एक छोटंसं तुळशीचं रोप तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्याच्या बाजूला लावायचं आहे, आवर्जून लावायचं आहे। आणि देव्हाऱ्यामध्ये कापड घालताना ते ग्रीन किंवा येलो कलरमध्ये असलं पाहिजे, ते लाल रंगाचं नसावं। ही सर्वात महत्त्वाची वास्तू टिप आहे।